हिंदुस्थानी कव्हेनंट चर्च विद्यालय आणि कनिष्ठ महाविद्यालय सोलापूर यांच्या वतीनं मराठी कवी संमेलनाचे आयोजन करण्यात आले. रौप्य महोत्सवी वर्षानिमित्ताने या ठिकाणी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. दीप प्रज्वलन प्रार्थना गीताने कार्यक्रमास प्रारंभ करण्यात आले. भव्य अशा व्यासपीठावर कवींना आमंत्रित करण्यात आले, तेव्हा त्यांच्या स्वागतास फुले वर्षाव करून लेझिम नृत्य मुलांनी सादर केले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षा रूपश्री येवलेकर तर प्रमुख अतिथी म्हणून ज्येष्ठ कवी मारुती कटकदोंड हे होते. मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून त्यांचा सन्मान या ठिकाणी करण्यात आला. श्रीमती वनिता मेकॅन्झी मानद सचिवा यांच्या मनोगतानंतर कवी रेव्हरंड सतीश गडकरी यांनी कवितेचे महत्त्व विद्यार्थ्यांना पटवून सांगितले. प्रमुख पाहुणे कवी मारुती कटकदोंड यांनी इतका सुंदर कार्यक्रमाचे आयोजन केल्याबद्दल भरभरून विद्यालय महाविद्यालयाचे कौतुक केले. प्राचार्य सिस्टर चेअरमन अनिल बिपत यांचेही मनोगत झाले. त्यानंतर सर्व कवींनी एकापेक्षा एक सरस असे विविध विषयावरील कविता सादर करून कार्यक्रम उंचीवर नेले. ज्येष्ठ कवी मारुती कटकदोंड, राजेंद्र भोसले, रूपश्री येवलेकर, रेणुका बुधारम, विजय गायकवाड, मयुरेश कुलकर्णी, कांबळे मॅडम, वैशाली अघोर आदींनी कविता सादर केले. स्वागतगीत, पोवाडा, महाराष्ट्र गीत, लावणी इत्यादी कलाप्रकार या ठिकाणी विद्यार्थ्यांनी सादर करून सर्वांची वाहवा मिळवली. सुचिता यांनी यावेळी आभार प्रदर्शन केल्यानंतर पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली. संयोजक रुपाली उजागरे, स्मिता माने, सर्व शिक्षक वृंद, विद्यार्थी आदी उपस्थित होते. मसापचे पद्माकर कुलकर्णी यांची विशेष उपस्थिती होती. रौप्य महोत्सवी वर्षानिमित्ताने इंग्रजी माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालय मराठी भाषेचा प्रसार आणि प्रचार व अभिमान ठायी ठायी कार्यक्रमातून जाणवला. हे मराठी भाषेतून दिसून आले.